ती मला घेऊन गेली, पण माझ्या हाताकडे पाहून मला नकार देण्यात आला। कॉम्पिटिशनला जाताना तिथे माझ्या हाताकडे पाहून मला कोणी भाग घेऊ देत नसायचं। तर वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपल्याला तर मुली आहेत, मग आता हे कसं करणार ना। मी त्यांना फक्त एकच सांगितलं की तुम्ही फक्त बरं व्हायचं बघा, मी बाकी जे काय आहे ते मी सगळं बघेल। नमस्कार, मी रुपाली खिच्ची। अहमदनगरमध्ये केडगाव शहरात माझा जन्म झाला। बालपण तिथे गेलं। आम्ही 6 बहिणी। माझे वडिलांचा व्यवसाय होता सलून। आई पापड लाटून वडिलांना हातभार लावायची आणि आमचं मातीचं घर होतं, त्यामध्ये लाईटचं कनेक्शन पण नव्हतं, पाण्याचं पण कनेक्शन नव्हतं। तर मग माझं असं होतं की आपल्याला आई वडिलांना पुढे आणायचं आहे। आमची परिस्थिती खूप हलाखीची होती। आमचा स्वयंपाक बी चुलीवर असायचा। त्यानंतर मग माझं शिक्षण 10वी पर्यंत अंबिका विद्यालयामध्ये झालं। मग तिथे सर मला म्हणायचे की तू पुढे शिक्षण कर, आम्ही तुला हे करू आमच्या परिस्थितीमुळे। तर मी मग 10वीचे पेपर दिले। मग त्यानंतर काय करायचं, मग आई मेहंदी काढायची। मग ते मी पाहिलं तर म्हटलं आपण काढू शकतो ही मेहंदी। तर मी आईला विचारलं, तर आई म्हटली चल तुला आपण क्लास जिथे शिकवतात तिथे घेऊन जाऊ। मग ती मला घेऊन गेली, पण माझ्या हाताकडे पाहून मला नकार देण्यात आला की तुम्ही नाही करू शकत म्हणे हे। तर म्हटलं हे असं काय आहे की जे मेहंदीमध्ये मी नाही करू शकत, एक हाताने तर मेहंदी काढायची। मग घरी आल्यानंतर मी रडलेही असेल की आपल्यात काहीतरी कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोणी शिकवत नाहीये। मग आई म्हटली नाही असं नाही म्हणे, तुझ्यात काही कमी नाही आहे, तू करू शकते। मग त्यावेळेसच मी लासलगावला गेले मोठ्या ताईकडे। मग तिथं अक्का होत्या, म्हणजे मोठ्या ताईच्या सासूबाई। तर त्या म्हटल्या मी शिकवते म्हणे तुला। मग त्यांनी मला थोडा धीर दिला आणि मग तिथे मग पहिले मला त्यांनी पेपरनी पुंगळ्या करायच्या शिकवला। मग थोड्याशा अडचणी आल्या मला त्याच्यामध्ये। मग ते पेपरचा रोल करताना माझे 2 वर्ष गेले, म्हणजे जो पॉईंट आहे, जो कोण पकडायचा आहे, मग ते करताना मला जवळजवळ 2 वर्ष गेले। आणि मग शिकल्यानंतर मग त्या मला लासलगाव, मनमाड, नाशिक या ठिकाणी कॉम्पिटिशनला घेऊन जायच्या। तर मग कॉम्पिटिशनला जाताना तिथे माझ्या हाताकडे पाहून मला कोणी भाग घेऊ देत नसायचं, किंवा मग जर भाग घेऊन दिलं तर माझ्या हाताकडे बघून मला पारितोषिक देण्यात यायचे। तर मी त्यावेळेस त्या मला म्हणायच्या की तुझ्या कलेकडे पाहून तुला पारितोषिक भेटलं पाहिजे, तुझ्या हाताकडे पाहून नाही। जसे 2 हात आहेत तसं तुझ्यात काय 1 हातामुळे तुला का नाही करता येणार। मग ते मला असं कधी कॉम्पिटिशनला हे पण नव्हते करू देत, पारितोषिकही घेऊन नव्हते देत। मग त्याच्यामुळे ते असं करता करता मी पुढे शिकत गेले। 2 वर्ष मी कधी कागदावर काढायचे, कधी हातावर, कधी आईच्या हातावर माझे छोटे डिझाईन्स मी काढत गेले। मग वडील मला सारखं म्हणायचे की तू शिक्षण कर किंवा तुला कुठेतरी जॉब लागेल। पण आईचा सपोर्ट होता, कारण मला फक्त मेहंदीचंच करायचं होतं। मग मी ज्यावेळेस 20-21 वर्षाची होते त्यावेळेस मला पहिली ऑर्डर आली। मग ती ब्राईडची होती, पण त्या ब्राईडमध्ये काय काढतात हे मला माहिती नव्हते। मग ती जी ब्राईड होती ती मला म्हटली, सोनाली डुंगरवाल म्हणून होती, तर त्या मला म्हटल्या की तू करू शकती म्हणे। मग आम्ही सकाळी 10 वाजता बसलो, 10 ते संध्याकाळी 10 वाजूपर्यंत माझी पहिलीच ब्राईड चालू होती। पण ती शब्दही मला बोलली नाही का तू इतका वेळ लागतोय आपल्याला। एक म्हणजे डिझाईन्स वरती खाली झाल्या, पायाच्या डिझाईन्स वेगवेगळ्या झाल्या, पण तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून एवढंच मला बोलली की तू हे कर म्हणे। मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला बोलल्या की तू खूप मोठी होशील। आणि मग ती पहिली ऑर्डर माझी 750 रुपयाची झाली। मग ते 750 रुपये मी खर्च न करता माझ्या आईसाठी मी 2 मणी, 4 मणी आणि 2 पळ्या घेतल्या। पहिल्या ऑर्डरची माझी ती पहिली कमाई माझ्या आईसाठी होती। मग 10वी नंतर मला शिकता नाही आलं, मग मी माझ्या बहिणींना शिकवलं। मग त्यांचे ग्रॅज्युएशन मी पूर्ण केले आणि मग जेव्हा या क्षेत्रामध्ये आले माझं फक्त एकच ध्येय होतं की माझं घर, माझ्या बहिणी, माझ्यापेक्षा 2 मोठ्या होत्या, त्या बहिणींचे लग्न झालेले होते। माझ्यापेक्षा जी 4 नंबरची होती तिचं पण लग्न झालेलं होतं। मग माझ्यापेक्षा या 2 छोट्या होत्या, 5 नंबर आणि 6 नंबर।
मग मला शिक्षण नाही करता आलं. मग तिला दोघींना पण शिकवलं. 2017मध्ये माझ्या वडिलांचं ॲक्सिडेंट झाला होता. तर मग आता वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपल्याला तर मुली आहेत, मग आता हे कसं करणार ना. मी त्यांना फक्त एकच सांगितलं की तुम्ही फक्त बरं व्हायचं बघा, मी बाकी जे काय आहे ते मी सगळं बघेल. मग त्यांना असं वाटायचं ना, कलेवर त्यांना हे नव्हतं की म्हणजे आता ही काय करेल. पण त्याच्यानंतर मला म्हणजे म्हणतात ना, आई वडिलांसाठी करा, तुम्हाला कुठे काही कमी पडत नाही. तर मग त्यावेळेस मला कंटिन्यू ऑर्डर्स, मला माहिती नाही म्हणजे कसं घडत गेलं ते. मग त्यावेळेस वडिलांना याच्यावर म्हणजे त्या ऑर्डर्स येत गेल्या आणि मग तो खर्च वडिलांचा ॲक्सिडेंटचा पूर्ण खर्च केला. मग त्यावेळेस वडिलांना विश्वास बसला की एक कलेवर बी आपली मुलगी हे करू शकते. जिथे मला ज्या क्लासमध्ये घेण्यात मला नकार देण्यात आला होता, त्या 4 वर्षानंतर त्याच ब्राईडची, त्यांच्याच घरात त्या ब्राईडची मेहंदी काढायला मी गेले होते. आज माझे आईवडील ह्या जगात नाही आहे, पण घरातले मी सगळे काम एकदम व्यवस्थित करते. आणि माझ्या आईचं एक स्वप्न होतं की माझ्या 6 नंबर बहिणीचं लग्न खूप धूमधडाक्यात करायचं. आणि आईनंतर मी ते बहिणीचं लग्न पण धूमधडाक्यात केलं, व्यवस्थित केलं. हे चालू असताना जिथं जिथं मी ऑर्डरला पण जायचे, म्हणजे काही म्हणजे माझ्या चांगल्यासाठी पण विचार करायचे की ते म्हणायचे की तू जयपुरी हात बसव. तर मी म्हटलं जयपुरी हात बसवून तो शो फक्त कशासाठी, जे माझं रिअल आहे तर त्याने तर काय बदलणार नाही आहे. मग ह्या 18 वर्षामध्ये मी देश-विदेशामधनं म्हणजे प्रत्येक देश-विदेशातनं मेहंदी काढायला गेले. मी आत्ता अरेबियन, इंडो वेस्टर्न, दुबई स्टाईल, मुघलाई स्टाईल, हैदराबादी स्टाईल, पंजाबी स्टाईल, इंडियन स्टाईल ह्या मेहंदीचे वेगवेगळ्या प्रकारची मेहंदी मी काढते. मी लास्टला हे सांगेल, फक्त आईवडिलांचा तुम्ही आदर करा, तुम्हाला कुठेही काही कमी पडत नाही. जो स्टॉकने इथं मला बोलवल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. ये टॉक देखकर हमने एक कदम बढ़ाया है जीत की ओर. इसी तरह अब कदम बढ़ाते हैं बहुत सारी सेविंग्स की ओर और पाते हैं कैशबैक अपने हर ऑनलाइन ऑर्डर पे. आप फ्लिपकार्ट, मिंत्रा, अमेज़न, नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे. कैश करो ऐप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है. हमें बस कैश करो ऐप पे जाना है, वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है. हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक. ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर. ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा, जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने अमेज़न पे, फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं. तो ये आदत डाल लो. पहले कैश करो पे आओ, यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ. तो कैश करो, ऐश करो. क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन एंड डाउनलोड कैश करो ऐप नाउ. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.